सध्या काय आहे किंमत मूर्तीची? परळचा राजा जो मागच्या वर्षी खूप फेमस झाला होता, काय किंमत आहे या मूर्तीची? बाहुबलीचा अवतार. किती आहे प्राइस किंमत? तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण पुन्हा एकदा आलोय हमरापूर मध्ये. आणि हमरापूर बोलला ना तर गणपती बाप्पाचं माहेरघर तुम्हाला पण सांगायची गरज नाही. हमरापूर मध्ये पण अशा मोठ्या मोठ्या मूर्त्या तुम्हाला मिळतात. शक्यतो आपण छोट्याच मूर्त्या घेऊन जातो आणि छोट्याच मूर्तींची आतापर्यंत आपण किंमत सांगितलेली आहे. आज तुम्हाला आजच्या व्हिडिओ मधून माहिती मिळणार आहे ती मोठ्या मोठ्या मूर्तींच्या असलेली किंमत. खास करून देवाची किंमत केली जात नाही, पण आजच्या ज्या काही जे मंडळ आहेत त्या मंडळांचा जो बजेट व्यवस्थित सांभाळून इथं येऊन पाहिजे तशी मूर्ती घेऊन जाण्यासाठी असा आपला प्रयत्न आहे. तर चला सुरू करूया व्हिडिओला सुरुवात करायच्या आधी मी देतो पत्ता: तालुका पेन, गाव हमरापूर. आणि याच्या व्यतिरिक्त जिथून तुम्ही व्हिडिओ बघता तिथून हे लोकेशन किती लांब आहे हे बघायचं असेल तर गुगल मॅपची लिंक ऑलरेडी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. खास करून कारखान्यांची मी लिंक देतोय, गुगल मॅपची लिंक, जेणेकरून तुम्हाला जाग्यावर येता येईल. तर बरेचसे कारखाने आपण फिरतोय. हा जो रस्ता आहे ना हायवे साईडने यायला आहे, आणि हा जो रस्ता आहे मेन म्हणजे तांबडशेट त्या साईडला आतमध्ये गेला. इकडे पण बरेचसे मोठे मोठे कारखाने आहेत. तर तुम्ही जर बघितला ना तर हे बघा, श्री गणेश कला केंद्र तांबडशेट. इथून आल्यानंतर इथूनच नजरेला आपल्याला बघायला मिळतंय. थोडंसं आतमध्ये आहे कारखाना, पण तुम्ही इथून आल्यानंतर तुम्हाला नजर मूर्तींवर जात आहे. हा बघा, हा आहे कारखाना मोठ्या मोठ्या मूर्त्यांचा. तर आता आपण आलोय बघा, मोठा मोठा शेड आहेत, भलं मोठं शेड आहे. तिकडं पण आहेत आणि या साईडला पण शेड आहेत. आणि जे कारखान्याचे मेन मालक आहेत, कारखान्याचं नाव काय तुमच्या? प्रसन्नता आर्ट्स. किती वर्ष झालं जुना कारखाना आहे? 20-25 वर्ष 20-25 वर्ष जुना आहे. तुम्ही ज्या बनवता या पूर्ण मोठ्याच मूर्त्या बनवता? लहान पण मूर्त्या बनवतो, पण कसं आलं आता हे मोठ्या मूर्त्यांचा नंतर सीझन होतो, तर जून नंतर आपण सर्व मोठ्या मूर्त्या बनवायला घेतो. तरी पण तुम्ही किती प्रकारच्या मूर्त्या बनवताय? जरी पण पॅटर्न आहेत त्या आपले कमी कमी 25-20 पॅटर्न होतात. त्याच्यामध्ये कसं आहे, कस्टमाइज मूर्त्या असतात. कोणाचे हात वाकडे, उभी मूर्ती असं असतं. तर प्रत्येक वेगवेगळ्या टाईपच्या मूर्त्या असतात. तरी शक्यतो तुम्ही ह्या अशा म्हणजे कलर मध्ये मूर्त्या बनवता? आणि कलर आणि कच्चा पण आपण विकतोय. आणि एखाद्याला जर फेटा वगैरे लावून जसं आता यांना धोतर वगैरे धोतर डायमंड वर्क वगैरे करून देताय तुम्ही. सर्व. आता ही किती फुटाची मूर्ती आहे? ही आता 11 फुटाची मूर्ती आहे. 11 फुटाची असलेली मूर्ती आहे ही बघा. बॅकग्राऊंड पकडून ती 15 फुटाला जाते. हे बघा, आपल्या कॅमेऱ्यात पण येत नाही. 11 फुटाच्या मूर्त्या. जास्तीत जास्त किती फुटाच्या मूर्त्या तुम्ही बनवल्यात? जास्तीत जास्त आपण 15 फुटापर्यंत बनवतो. 15 फुटापर्यंत. तर ही बघा, ही बघायला मिळते 11 फुटाची मूर्ती. आता ही जी किंमत किती असेल साधारणतः आणि शक्यतो? हिची कशी माहिती का, 80,000 ते 1 लाखाच्या घरापर्यंत. काम असेल, जसं काम असेल, जसं पेंटचा वर्क असेल तसा. पेंट वर्क आणि झालं किंवा हात वगैरे फिरवायचे असेल, जर कस्टमाइज असेल. काही यांना कसं आहे, जी आता मूर्ती ॲज इट इज अशी नको असेल, पण त्याच्यामध्ये काही चेंजेस करायचे असतील चेहऱ्यामध्ये, सोंडीमध्ये, कानामध्ये, तर मग त्याच्या आपण 5-10,000 एक्स्ट्रा घेतो. हा, तर हे तुम्हाला नक्की माहिती पाहिजे. किंमत ही फिक्स नाही, त्या कलरवर आणि त्या कामावर फिक्स आहे ना. आता ही जी मूर्ती जर बघितली तर याच्या साईडला आपल्याला बघायला मिळतं. हे बघा, असा टेबल बनवलाय तुम्ही. हा टेबल पण मूर्ती सोबतच जातो. हा टेबल पण मूर्ती सोबतच जाते ते सांगतायत. मूर्ती बघा तुम्ही. आणि अशी मोठी जर तुम्हाला मूर्ती पाहिजे असेल तर दादा देतात. मोबाईल नंबर सांगा ना. 9762028780. हा, तुम्ही दादाला कॉल करा. काही जर तुमचे प्रश्न असेल नक्की विचारा, आहे ना. हा, हमरापूर मध्ये जर तुम्हाला यायचं असेल, तुमचा टाइम वेस्टेज नसेल करायचा, व्हॉट्सअपवर मला मेसेज टाकला तरी पण मी रिप्लाय दादा देतो. आता तुम्हाला दाखवतो दुसऱ्या मूर्त्या. तर हे बघा, आता आपण आलो प्रसन्न आर्ट्स मधून. आता त्यांच्या साईटला असलेला त्यांचाच कारखाना श्री गणेश कला केंद्र तांबडशेट. आता तांबडशेट जर बोलला ना तर हमरापूर मध्येच येते. आणि इकडे जर तुम्ही जर बघितलं ना, मूर्त्या बघा कशा मोठ्या अशा असलेल्या मूर्त्या. त्याच्यामध्ये आपल्याला एका साईडला बघायला मिळते लालबागचा राजा आणि एका साईडला चिंतामणी आहे ना. दोन्ही फेमस मूर्त्या जर मुंबई साईडला जर बोलल्या तर. आता ह्या ज्या मूर्त्यांचा वर्क पूर्ण झालेला आहे. हा, कलर काम तर पूर्ण झालेलं आहे. नंतर फायनल टचअप फक्त द्यायचं आहे त्यांचं. आणि जर का डायमंड वर्क असेल, पण आता हे कसं आहे, हे धोतर वगैरे नंतर आपण जेव्हा हे करतो तेव्हा चेंज करतो. आता हे सध्या हे दाखवण्यासाठी लावलेलं दाखवण्यासाठी. आता हे मूर्त्या बुकिंग झालेल्या आहेत? हा, मूर्त्या बुकिंग झालेल्या आहेत. कुठपर्यंत मूर्त्या तुम्ही आतापर्यंत? आता काल आपल्या मूर्त्या 4 मूर्त्या गुजरातला गेल्यात, बडोदामध्ये, हैदराबादला जातात, बेंगलोरला जातात, कर्नाटकला जातात. प्रत्येक याच्यामध्ये जातात. मी ऐकलं, मला वाटलं तुम्ही बोलाल की मुंबई पर्यंत, पण बाहेर मुंबईला पण जातात. मुंबईला जातात. मला वाटलं नाशिक, सातारा, सोलापूर, कोल्हापूर सगळीकडे मूर्त्या जातात. महाराष्ट्रात तर सगळीकडे. टोटल आपल्याकडे 150-160 मूर्त्या असतात मोठ्या. आता ही किती फुटाची मूर्ती आहे लालबागच्या राजाची? 13.5 फुटाची आहे. 13.5 फुटाची मूर्ती तुम्ही बघता. ही बघा, भली मोठी मूर्ती. हिची रेंज काय असेल?
हे सर्व त्याच रेंज मध्ये येतात. त्याच रेंज मध्ये असतात काय? 85 ते फक्त वर्क जसा जास्त नंतर कराल. वर्क असेल तर ह्याच्यामध्ये काय वर्क नाहीत, कारण हे जशी आहे तशी म्हणजे वर्क डायमंड वर्क येणार आहे, पण ह्याच्यामध्ये कस्टमाइज नाही काय करत आहे, कारण ही मूर्ती जी असते हात वगैरे सेमच जसे असतात दोन्ही मूर्त्यांचे. आता हे आपल्याला बघायला मिळते चिंतामणी है, गणपती बाप्पाची मूर्ती. रेंज तीच आहे, सेम आहे. Same. ह्या दोन्ही पण मूर्त्या सॅम्पल साठी दाखवण्यासाठी ठेवलेल्या आहे. ज्यावेळी जातील त्यावेळी तुम्ही त्यांचा चेंज वर्क करता ना पूर्ण काम. हा. नंतर चेंज करणार. आता ही जी मूर्ती आहे मोठी मूर्ती, आता एखादा जर मंडळ असेल ज्यांच्याकडे जास्त मुलांना जर टाइम नसेल तर तुम्ही ही गाडीमध्ये कसे लोड करून देताय? आम्ही इथनं काय करतो, पिकअप मध्ये पूर्ण मूर्ती पूर्ण सेट बसतो पिकअप मध्ये, बॅकग्राऊंड मूर्ती, कारण त्या हिशोबातच आम्ही जे बेस बनवलेला आहे. आणि आपण जे बेस बनवतो ते लोखंडी बेस बनवतो, कारण मूर्ती कुठे क्रॅक नाही जात आहे, कुठे काय प्रॉब्लेम होत नाही, म्हणून आपण लोखंडी. थोडे पैसे जातात मॅन्युफॅक्चरिंग साठी, पण ते कसं लोखंडी बेसचं मूर्तीला कुठे काही इजा पोचत नाही. मग म्हणजे क्रेन वगैरे नाही वापरत तुम्ही? आम्ही क्रेन वगैरे नाही वापरत, आम्ही हातानेच loading करता. आम्ही 7-8 लोक लोड तर करतो. दादाने हातानेच लोडिंग करताय. तुम्हाला सर्व लोडिंग वगैरे इथून मूर्ती करून दिली जाईल है ना? लोडिंग वगैरे पूर्ण मूर्ती रेडी पॅकिंग करून देणार आम्ही. जर एखाद्याला जर बुकिंग करायची असेल तर तुम्हाला फोन करून बुकिंग करू शकतो किंवा आल्यानंतर. व्हॉट्सअपवर हे केलं तरी पण चालतो, फोन केला तरी पण चालेल. आणि मी शक्यतो गुगल मॅपची लिंक दिलेलीच आहे या कारखान्याची, तुम्ही नक्की येऊन इथं व्हिजिट करू शकता. इथेच आता पेंट होणार आहे. आणि इकडे बघा, इकडे धोतर लावला जातो. मेन कारखान्याचे असलेले मालक विनोद नाईक हे मेन कारखान्याचे मालक आहेत आणि तेच धोतर नेसवतात. हे बघा, फायनल नेसवता का आता? हा, फायनल काम सुरू झालेलं आहे. आणि बरेचसे कारखाने आहेत ना या साईडला, जिथून तुम्ही मोठी मोठी मूर्ती घेऊ शकता. आपण एक अंदाजा किंमत सांगतोय मूर्तींची. किंमत मूर्तींची कधी केली जात नाही, मला पण माहिती आहे, पण तुम्हाला एक अंदाजा यावा. बरेच मोठे मोठे मंडळ असतात, त्या मंडळांना अंदाजा यावा की आपण गेल्यानंतर अमरापूरमध्ये जास्तीत जास्त आपल्याला किती बजेट ठेवावं लागेल मूर्तीसाठी. तर मध्ये मध्ये तुम्हाला बऱ्याच ठिकाणी चालावं लागेल. तर शक्यतो तुम्ही येताय ना, तुमची बाईक घेऊन या किंवा तुमची स्वतःची कोणतीही गाडी घेऊन या. त्याच्यामुळे तुम्हाला ना जास्त त्रास होणार नाही अमरापूरमध्ये आल्यानंतर मूर्त्या बघण्यासाठी, चॉईस करण्यासाठी. तर आता आपण आलो अथर्व आर्ट कला केंद्रामध्ये. आणि हा कारखाना किती जुना आहे दादा कारखाना तुमचा? हा जवळजवळ 1998 1979 1979. हा, खूप जुना असलेला कारखाना. आतापर्यंत तुम्ही मोठ्याच मूर्त्या बनवताय काय कारखान्यामध्ये? नाही, दोन फुटापासून 12-15 फुटापासून. मग आता या मोठ्या मूर्त्या बनवण्यासाठी किती वर्ष तुम्ही सुरुवात केली आधी? तेव्हापासून सुरुवात होती, पण ती आम्ही आता या ट्रेंडिंग मूर्त्या आता आणल्यात आम्ही. आता पहिल्या बैठीच मूर्त्या होत्या पहिले. तुमच्या दोन कारखाने आहेत ना? हा एक आहे कारखाना? तो एकच आहे कारखाना, दोन्ही एकच आहे. आणि हा एक कारखाना, एकच कारखाना आहे, पण कारखाने दोन जागेवर आहेत ना? हा, समोरच्या समोर. आता ही तुम्ही मूर्ती बघताय, ही बघा, ही कसली भरली मोठी मूर्ती. कुठला अवतार आहे हा? तेजुकाई अवतार. हा बघा, अवतार जर बघितला ना गणपतीचा, मस्त पैकी सिंहासनावर बसली ना मूर्ती. हा, बसलेली मूर्ती किती फुटाची आहे तरी अंदाजे? ही 9 फुटाची आहे. 9 फुटाची असलेली मूर्ती, पूर्ण पेंट वगैरे झालेला आहे ना? किती तरी वजन असेल मूर्तीचा? हिचा वजन 300 असतो. 300 किलो. आता सध्या काय आहे किंमत मूर्तीची? 55,000. कमी जास्त त्या रेंज मध्ये आहे ना? ज्यावेळी तुम्ही याल त्यावेळी तुम्ही नक्कीच मूर्ती तुम्ही विचारू शकता. तर मूर्ती बघा आणि मूर्तीची डिस्प्लेवर किंमत बघा. त्याच्यानंतर मग आलो आपण हा गोड गणपती. मूर्ती बघा तुम्ही. मूर्ती जर तुम्ही बघितली ना तर हे बघा, भली मोठी मूर्ती पृथ्वीवर आहे आणि खास करून एका पायावर आहे ना? हा, हे बघा, आणि दुसरा पाय उचललेला आहे. मूर्तीचा सर्वात मोठा आकर्षण आहे. तुम्ही जर मूर्ती जर मंडळामध्ये जर ठेवलीत ना तर नक्कीच लोक बोलतील आहे ना, मूर्ती कशी काय एका पायावर उभी आहे. किती फुटाची आहे? 12 फुटाची. 12 फूट. 12 फुटाची असलेली मूर्ती. काय आहे किंमत सध्या? सध्या याची प्राइस 85,000. 85,000. 85 ते 90,000च्या आसपास. हा बघा, मूर्ती बघा तुम्ही पुन्हा एकदा. वजन किती असेल तरी अंदाजा? हिचा वजन तेवढं आहे. तेवढाच, 300 ते 350 किलो. हा, तर या वजनात असलेली बॅलेन्सिंग आहे तिला. पूर्ण बॅलेन्सिंग आहे ना? हा, पूर्ण बॅलेन्सिंग आहे. थोडीशी मूर्ती आहे ना अशी झुकलेली आहे. आणि जो ज्यांनी काम केलाय ना 100% काम केलंय. त्याच्यानंतर सर्वात महत्वाची मूर्ती ती म्हणजे परळचा राजा, जो मागच्या वर्षी खूप फेमस झाला होता. आणि सेम डिक्टोच्या डिक्टो मूर्ती झुकवले त्यांनी. ही बघा, तशीच मूर्ती झुकवली. आणि खाली बघा, खाली राक्षस दाखवले 3. आणि तशीच मूर्ती त्याने खरंच पेणच्या हमरापूर मध्ये बनवलेली आहे. किती फुटापर्यंत ही मूर्ती आहे दादा?
9 फूट आहे. हे बघा मूर्ती एकदा पुन्हा एकदा बघा. मी आल्यानंतर ह्याच मूर्तीवर माझा लक्ष राहिला होता की असा पण वर्क आता हमरापूरमध्ये व्हायला लागला. मूर्त्या बऱ्याच बांधतात, पण ज्या मूर्तीला मागच्या वेळी जास्त डिमांड होता ती मूर्ती सुद्धा हमरापूरमध्ये आहे. काय किंमत आहे या मूर्तीची? 1,20,000. 1,20,000. कमीच्या जास्तच्या रेंज मध्ये तुम्ही हो, इथं आल्यानंतरच बोलू शकता त्यांच्याशी. मूर्ती एकदा बघा. बराचसा जो कारखाना आहे ना यांचा, हा पूर्ण मोठ्या मूर्तीनेच भरलेला आहे ना. मोठ्या मूर्ती हा, जास्तीत जास्त मोठ्याच मूर्तीने भरलेला आहे. सगळे आता बॉडी आहेत बॅलेन्सिंग करण्यासाठी. आता तुमच्या कारखान्यामध्ये किती मूर्त्या म्हणजे बुकिंग झालेल्या आहेत सध्या? 40 एक मूर्त्या बुकिंग झालेल्या आहेत. आणि अजून पण तुमचं हो, काम चालूच आहे. चालू आहे. हा. आता आपण चाललो पुढच्या मूर्तीकडं. राजा मूर्ती तुम्ही बघताय. मूर्ती बघा कशी भली मोठी मूर्ती आहे. ही पण सिंहासनावर आरामात बसलेली मूर्ती आहे. किती फुटाची आहे मूर्ती? हे 11 फुटाचे आहे. 11 फूट. बघा 11 फुटाची असलेली मूर्ती. कॅमेऱ्यात पण आपल्या मावत नाही. काय आहे या मूर्तीची रेंज? हिची रेंज आहे 70 पर्यंत. हा, 70,000 असलेली मूर्तीची किंमत. आणि बघा पूर्ण वर्क झालेल्या मूर्तीत आता हा फक्त फायनल देताना ना, हा फायनल टचअप राहिलेला आहे त्यांचा. त्याच्यानंतर आलो सर्वात आकर्षक मूर्ती, ती म्हणजे बाहुबलीची. ही पण मूर्ती मला खूप आवडली, भारी वाटते. म्हणजे बघायला जर बघितली ना, खरंच बाहुबलीचा अवतार जो त्यांनी दाखवलाय ना, कोट वगैरे बघा कसा दाखवलाय बाहुबलीचा अवतार. बघा मूर्ती बघा किती फुटाची आहे मूर्ती? ही 11 फुटाची आहे. 11 फुटाचीच आहे का? हा, हे बघा. आणि मूर्ती आहे ना पूर्ण बॅलन्सिंग, दोन्ही पायावर बॅलन्स केलाय, उभी आहे आणि चालत्या स्वरूपात दाखवलेली मूर्ती आहे. मस्तपैकी धोतर वगैरे नटवलाय मूर्तीला. खास करून कवच जो बाहुबलीचा आहे ना, त्यांनी डिक्टो तसाच घातलाय आणि डिक्टो पाहिजे तसाच कलर केलाय. हे बघा कान पण बघा कसं मोठे दाखवलेत. किती आहे प्राइस किंमत? 60,000. 60,000 हा. तर बघा ह्या मूर्त्या आहेत. तर आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला हे सांगायचं होतं की मूर्ती जर तुम्हाला एखाद्या मंडळाला जर पाहिजे असेल तर ते किती फुटापर्यंत ती चॉईस करू शकता. बऱ्याच मंडळांचा असा सुद्धा बजेट असतो की त्या बजेटमध्ये त्यांना मूर्ती घ्यायची असते. त्यामुळेच आजचा हा आपला एक प्रयत्न होता की तुमच्यापर्यंत किंमत पोचवावी आणि मूर्तीची उंची पोचवावी, म्हणून आजचा असलेला हा व्हिडिओच्या माध्यमातून प्रयत्न. तर चला मित्रांनो, भेटू आता आपण अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ जर आवडत असेल नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनलचं नाव आहे रॉयल दादोस.